लोक न्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। विटा शहरात आरोग्य सेवेचा विश्वासार्ह आधार आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल विटा, महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत व बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णपणे मोफत, हाडांवरील सर्व प्रकारचे ऑपरेशन्स, वेदना निवारणासाठी ब्लॉक इंजेक्शन, डायलिसिस, मूतखड्यावरील सर्व प्रकारचे ऑपरेशन व उपचार, जनरल सर्जरी, अपेंडिक्स, हर्निया, मूळव्याधवरील ऑपरेशन व उपचार पूर्णपणे मोफत। सावरकर नगर, खानापूर रोड, विटा। संपर्क आपल्या स्क्रीनवर। लोकप्रिय आमदार सुहास भैया बाबर हे निश्चितपणे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये प्रतिनिधित्व करतील आणि त्यांना मंत्रिपद मिळेल हे सुद्धा या निमित्तानं आम्ही सर्वजण आशा बाळगून आहे। जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणुकीचा निकाल लागला आणि अपेक्षेप्रमाणे स्वर्गीय अनिल भाऊंच्या विचारावर संपूर्ण मतदारसंघाने त्या ठिकाणी शिक्कामोर्तब केले असं आजच्या निकालानं स्पष्ट झाले। त्याचबरोबर स्वर्गीय भाऊंच्या नंतर होणारी विधानसभेची निवडणूक, विटा नगरपालिकेची निवडणूक आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक हे अतिशय मोठ्या मताधिक्यानं निवडून येणं याचाच अर्थ स्वर्गीय भाऊंच्या नंतर आदरणीय आमदार सुहास भैया आणि विटा नगरीचे उपनगराध्यक्ष तथा सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आदरणीय अमोलदादा यांच्या नेतृत्वावर सर्वसामान्य जनतेनं विश्वास टाकलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये स्वर्गीय अनिल भाऊंच्या विचारांचाच हा मतदारसंघ निश्चितपणे सुहास भैया आणि अमोलदादा यांच्याबरोबर राहील यात तीळ मात्र शंका नाही। नागेवाडी जिल्हा परिषद गटातून आदरणीय ॲडव्होकेट शीतलताई अमोलदादा बाबर यांचा विजय हा किमान पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या मताधिक्याचा विजय आहे आणि हीच खऱ्या अर्थानं स्वर्गीय आदरणीय अनिल भाऊंच्या विचारांना, त्यांच्या आदर्शांना, त्यांच्या कार्याला खऱ्या अर्थानं श्रद्धांजली ग्रामीण भागानं आज वाहिलेली आहे असं सुद्धा या निमित्तानं मला म्हणावं लागेल। ज्या पद्धतीनं स्वर्गीय भाऊंनी या मतदारसंघामध्ये आपल्या कार्यकर्तृत्वानं सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत आपलं काम पोचवलं, सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखामध्ये सामील होणारं नेतृत्व ज्या पद्धतीने भाऊंनी सिद्ध केलं त्याच पद्धतीनं त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आदरणीय आमदार सुहास भैया निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण बाबर कुटुंबीय या मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये विकासाचं काम पोचवतील आणि भाऊंच्या पद्धतीनंच प्रत्येक कुटुंबाच्या सुखदुःखामध्ये सामील होऊन या मतदारसंघामध्ये बाबर कुटुंबाचं वर्चस्व येणाऱ्या काळामध्ये अबाधित राहील यामध्ये सुद्धा शंका असण्याचं कारण नाही। निश्चितपणानं स्वर्गीय भाऊंनी त्यांच्या कार्यकालामध्ये अतिशय लोकाभिमुख असं काम केलं। भाऊंनी 45 वर्ष सर्वसामान्य लोकांच्या मध्ये राहून काम केलं। भाऊ 4 वेळा आमदार झाले, गारडीगावचे सरपंच पद त्यांनी भूषवलं, पंचायत समितीचे सभापती म्हणून काम केले, जिल्हा परिषदेमध्ये सभापती म्हणून काम केलं। त्यामुळं सर्वसामान्य कार्यकर्ता भाऊंच्यावरती प्रेम करणारा अपेक्षा ठेवून होता की भाऊंना मंत्रिपद मिळेल, परंतु भाऊंच्या नंतर त्यांच्या आशीर्वादानं, त्यांच्या पुण्याईनं आणि लोकांच्या सहकार्यानं जे या ठिकाणी लोकांची जनतेची साथ मिळते त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये या मतदारसंघातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना खात्री आणि अपेक्षा आहे की येणाऱ्या काळामध्ये शिंदे साहेबांच्या माध्यमातून या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सुहास भैया बाबर हे निश्चितपणे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये प्रतिनिधित्व करतील आणि त्यांना मंत्रिपद मिळेल हे सुद्धा या निमित्तानं आम्ही सर्वजण आशा बाळगून आहे।